किडे पडतील पाण्यामध्ये. जर कधी हाताला आणला नाही एवढा किडे पडतील तुमच्या तोंडामध्ये. त्या लोकांना पाणी भेटत नाही, राजकारण करताय का इच्छा हे चालू आहे. मग या इकडे. ताई, सकाळपासून हे तुम्ही पाहताय सगळं आंदोलन सुरू होतं, सगळेजण जमलेले होते. आता न्याय मिळाला आहे, आता परत जेसीबी आला, जेसीबीनं परत सुरुवात झाली आहे कामाला. काय सांगाल, काय घटना घडली होती? घटना अशी होती की बुवा आम्ही या बाजार मार्केट समितीतून हे पाईपलाईन टाकत होतो, तर त्यांचं असं म्हणणं होतं की बुवा भविष्यात आम्हाला पुढे काही काम आलं, काही नवडे तुमची पाईपलाईन नवडीन त्यासाठी टाकू देत नव्हते. मग आम्ही सर्व सुनील भाऊ सकाळचे इथेच आहे, सर्व आमचे प्रतिभा नगरचे सर्व कार्यकर्ते इथं सकाळचे बसलेले आहे, जेवले सुद्धा नाही आहे. कारण पाण्याचा विषय हा काही घरकुलती विषय नाही आहे. पाण्यासाठी सगळे लोक झगडतात. पाणी नाही आहे सहज म्हटलंय. मुस्लिम समाजामध्ये त्यांचा रमजान महिना चालू आहे, ईदचा चालू आहे, त्या महिलांना पाणी नाही आहे. त्यासाठी आम्ही जास्त सकाळपासून या पाण्यासाठीच आपल्याला त्याच्यात राजकारण नको. आम्ही राजकारण नाही करत आहे, गावासाठी आम्ही सर्व एकच आहे. आणि आमचे किशोर भाऊ आणि नागो भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी आम्हाला मान्यता दिली की बुवा द्या सुरू करा. आम्ही आता ते काम चालू केलेलं आहे, आम्हाला तो न्याय मिळाला आहे आणि आता माझ्या प्रतिभा नगरवासियांना पाणी मिळेल. त्याबद्दल मी सर्वांचे सुनील भाऊचे बी सर्वांचे मी धन्यवाद देते. सकाळपासून आंदोलनासारखी परिस्थिती होती, तुम्ही इथं बसला उपोषण करतोय असं तुम्ही सांगितलं होतं. आता तुम्हाला न्याय मिळणार, काय सांगाल? आमच्या वरंगाव नगरपालिकेचे उपनगर अध्यक्षा सौभाग्यवती अरुणाताई शामराव इकडे आणि इथले नगरसेवक इरफानभाई खाटीक यांच्या प्रभागामध्ये पाणी मिळत नव्हतं, पाणी जाऊ देत नव्हतं. मार्केट कमिटीच्या काही प्रमाणामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बा त्या साईडनं टाका, त्या साईडनं तिच्यात MGBचा अहवाल होता, तिकडनं टाकता येत नाही, की या साईडनं टाका, तर इकडनं त्यांच्याकडे पाईप नव्हते. आता हा मार्ग सुटेबल होता आणि मान्य जिल्हाधिकारी रोहन भुगे साहेब आणि केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत जी दिशाची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश दिले की 3 फुटाच्या खाली आपला अधिकार राहतो, तुम्ही कामाला सुरुवात करा. या कामाला इथे सुरुवात केली आम्ही. ताई आम्ही सर्व इथे नाना भाऊ चौधरी आहे, मिलिंद भाऊ होते, शुभम भाऊ जावळे नगरसेवक आहे, त्यानंतर दिलीप भाऊ आहे, शामराव भाऊ धनगर आहे उपाध्यक्ष, आकाश निमकर आहे, मुस्लिम अन्सारी, सर्व कार्यकर्ते नगरसेवक हे सर्व होते. परंतु काय तिच्यामध्ये काय झालं काय माहिती, मार्केट कमिटीचे सभापती आले, ते सांगितलं इथून जाऊच देणार नाही. मग आता आक्रमक भूमिका आम्ही घेतली, उपोषणाला या उन्हात बसले आम्ही सर्व सगळे. त्यावेळेस पुढे आता या कामाला इथे सुरुवात झालेली आहे आणि हे काम जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही स्वस्त काही बसणार नाही. शेवटी या वरंगावकरांना पाणी देणं हा नगरपालिकेचा मूलभूत अधिकार आहे आणि ते पाणी देण्याचं काम जे आहे ते आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवक उपनगर अध्यक्ष आम्ही सर्व जे आहे ते इथे पूर्ण करतोय. त्याकरता काय असेल राजकारण ते तिकडे दूर बाहेर, शेवटी गावासाठी कुठे पण काही पण आम्ही त्या माध्यमातून करायला तयार आहे. आणि यापुढे जर कधी मार्केटनं जर कधी यामध्ये अडथळा आणू नये अशी सर्वांना विनंती करतो. शेवटी गावाचं लोकांना पाणी द्यायचं आहे, पाणी पाजणं हा कर्तव्य आपलं आहे, त्यासाठी आम्ही याच्यासाठी काही पण करायला तयार आहे.